बारामती शहर व परिसरामध्ये दिनांक 29 जुलै रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या नागपंचमीचा सण साजरा करताना बारामतीमधील नागरिक, तरुण तसेच मुले हे मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात. सदर पतंग उडवताना चायनीज मांजा किंवा जो प्रतिबंधित आहे असा नायलॉन मांजा याचा सर्रास वापर केला जातो. तर माझं पोलीस विभागातर्फे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारचा प्रतिबंधित चायनीज मांजा किंवा नायलॉन मांजा याचा वापर करू नये. सदर मांजाच्या वापरामुळे यापूर्वी बारामतीमध्ये किंवा बारामती परिसरामध्ये बऱ्याच लोकांना इजा झालेल्या आहेत. तसेच प्राणी व पशुपक्षी यांना देखील इजा झालेल्या आहेत व त्या संबंधाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनतर्फे कालच चायनीज मांजा विक्री करणारे 2 इसमांवर आपण कारवाई केली. रीतसर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जर यापुढे कोणाच्या वापरामुळे, चायनीज मांजाच्या वापरामुळे किंवा प्रतिबंधित असलेल्या मांजाच्या वापरामुळे कोण जखमी झालं किंवा कुणाला इजा झाली तर त्यामध्ये गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. याच्यामध्ये सदोष मनुष्यवध सारखे गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करताना बारामती शहर पोलीस कोणत्याही प्रकारची हयगय करणार नाही. त्यामुळे माझं नागरिकांना एक आव्हान राहील की त्यांनी सदर प्रतिबंधित असलेला मांजा, नायलॉन मांजा आणि चायनीज मांजा याचा वापर करू नये. जनतेला सुरक्षित कसं ठेवता येईल या पद्धतीनं सर्वांनी जर विचार केला तर आपण हा सण कॉटन मांजा वापरून सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा करू शकतो, असे मी आवाहन करतो.